नागपूरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। धावत्या ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली आहे। नागपूर उमरखेड रोडवर ही घटना घडली आहे आणि यात 45 प्रवासी प्रवास करत होते आणि प्रवासी अगदी थोडक्यात बचावले। नागपूर उमरेड मार्गावर VIT कॉलेज ते उकळवाही हेटी या दरम्यान खासगी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागल्याच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान यावेळी बसमध्ये एकूण 45 प्रवासी प्रवास करत होते। सुदैवानं सर्वजण वेळीच बाहेर पडल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे। आमचे प्रतिनिधी पराग ढोबे यांच्याकडे अपडेट जाणूया। पराग, हा अपघात कसा घडला, आग कशी काय लागली? खरंच तर 45 प्रवासी या ट्रॅव्हल्स मध्ये होते आणि हे ट्रॅव्हल जात असताना अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि त्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज जो आहे तो व्यक्त केला जात आहे। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवासी असताना वाहकाने आणि चालकाने सुद्धा वेळीच या सगळ्याकडे लक्ष दिलं आणि लगेच प्रवाशांना खाली उतरलं आणि त्यानंतर आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं आगीनं भडका घेतला ना अक्षरशः पूर्ण बस जे आहे ते आगीच्या लोढा उठताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे मोठी दुर्घटना खरं तर या सगळ्यामध्ये टळलेली आहे। मात्र या सगळ्या मागे शॉर्ट सर्किट कशामुळे झालं या सगळ्याचा शोध घेणे गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात अशा पद्धतीचे अपघात झाल्यास प्रवाशांचा जीव धोक्यात पडणार नाही। नक्कीच, धन्यवाद पराग या सविस्तर माहितीसाठी। आपण नागपूरमधली दृश्य पाहतोय। नागपूर उमरेड रोडवर ही घटना घडलेली आहे। एका खासगी बसला या खासगी ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली आणि अगदी थोडक्यात 45 प्रवासी वाचलेले आहेत।